नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। भारतामध्ये विकसित झालेलं मॅपल्स हे नेव्हिगेशन ॲप वेगानं लोकप्रिय होत आहे। गुगल मॅप्सच्या पर्यायामध्ये हे स्वदेशी ॲप आता देशभरात चर्चेचा विषय बनलाय। रेल्वे आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच मॅपल्सच्या टीमशी भेट घेतली आणि ॲपच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती शेअर केली। त्यांच्या सोशल मीडिया पोस्टनंतर मॅपल्सविषयी उत्सुकता अधिक वाढली आहे। मंत्री वैष्णव म्हणाले की मॅपल्स हे भारतात दिशानिर्देशनासाठी एक विश्वासार्ह आणि उपयुक्त ॲप आहे। या ॲपमध्ये स्थानिक रस्त्यांची अचूक माहिती, ट्रॅफिक अपडेट्स आणि नॅव्हिगेशनसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो। स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित हा उपक्रम आत्मनिर्भर भारतच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे। नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाणे हद्दीतील लोणखेरी येथे शनिवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली आहे। अमोल अंकुश गजबी या तरुणाचा मारहाणीमुळे मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार 9 ऑक्टोबरच्या रात्री अमोल आपल्या मित्रांसोबत लोणखेरी येथे आला होता। रात्री काही वाद झाल्याने आरोपी तरुणाने अमोलला बेदम मारहाण केली। गंभीर जखमी अवस्थेत अमोलला स्थानिक रुग्णालयातून नागपूर मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। खापरखेडा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून कलम 103(1) आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे। ठाण्यातून राज्यातील एका आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। चितळसर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या प्रकरणात पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी सोशल मीडियावर महिलेच्या नावाने खाते तयार करून आमदाराशी संवाद साधत होता। त्यानंतर तो आपत्तीजनक संदेश मागवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करायचा। हा आरोपी कोल्हापूर येथून अटक करण्यात आलाय। प्राथमिक चौकशीत समोर आलाय की त्याने याच पद्धतीने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढलाय। पोलीस आता या प्रकरणामागे राजकीय षडयंत्र आहे का याचीही चौकशी करतायत। लोकप्रिय क्विज शो कौन बनेगा करोडपती 17चा नवा एपिसोड प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे। यावेळी हॉट सीटवर कन्नड चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी दिसणार आहे। सध्या ते आपल्या सुपरहिट चित्रपट कांतारा चॅप्टर 1 मुळे चर्चेत आहेत। शोच्या मेकर्सनी प्रदर्शित केलेल्या प्रोमोमध्ये ऋषभ शेट्टी बिग बींना म्हणजेच अमिताभ बच्चन यांना हसत सांगतात की त्यांना अग्निपथ चित्रपटातील त्यांचा प्रसिद्ध डायलॉग ऐकायचा आहे। अमिताभ बच्चन यांनी लगेचच आपल्या खास शैलीत तो डायलॉग सादर केला आणि संपूर्ण सेट टाळ्यांच्या गजरात दुमदुमला। प्रेक्षकांनी हा क्षण मोठ्या उत्साहाने अनुभवला। नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाणे हद्दीत वाढत्या घरफोड्या आणि वाहन चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी एक वेगळीच मोहीम सुरू केली आहे। या उपक्रमाअंतर्गत पोलिसांनी नागरिकांना जागरूक करण्यासाठी थेट रस्त्यावर उतरून जनजागृती मोहीम सुरू केली आहे। मानकापूर पोलिसांनी एकूण 600 बॅनर तयार करून परिसरातील गर्दीच्या भागात, शाळांमध्ये, सरकारी कार्यालयांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये लावले आहेत। या बॅनरद्वारे नागरिकांना सावध राहण्याचे आणि चोरी रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। आजच्या बातमीपत्रामध्ये एवढंच। देश, जग आणि तुमच्या शहराच्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय बघत राहा। लवकरच आपण पुन्हा एका नवीन बुलेटिनसह भेटू। तोपर्यंत बघत राहा नागपूर समय। धन्यवाद।